राज्यात महाविकास आघाडी जशी प्रचारात दिसली नाही तसेच निकालातही दिसेनाशी झाली। कारण विधानसभेप्रमाणेच मिनी विधानसभेत महाविकास आघाडीच्या 50च्या आतच ती आटोपली। खरं तर इथे कोणत्याही पक्षानं आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या नाहीत, मात्र तरीही महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे जिंकून आलेल्या नगराध्यक्षांची संख्या 50च्या आत आहे। मग महाविकास आघाडीचं काय काय चुकलं त्याचं विश्लेषण केलंय शैलेंद्र तनपुरेंनी, पाहूया। अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटलंय की धक्के अनेक पचवावे लागतात सगळ्यांनाच। जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा बोलबाला असला तरी अनेक ठिकाणी त्यांना शिवसेना शिंदे गटानं बऱ्यापैकी धक्का दिलेला दिसतोय। विशेषतः मुक्ताईनगरमध्ये खडसेंचा बालेकिल्ला जो आपण म्हणतो तिथं शिंदे गटाला सत्ता मिळाली आहे। अहिल्यानगरमध्ये मात्र बाळासाहेब थोरातांनी विधानसभेत गेलेली आपली लौकिक तो परत मिळवलेला दिसतो आणि तिथं त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली नाही उमेदवारी, याचा कदाचित त्यांना फायदा झालेला दिसतो। आमदार सत्यजित तांबे यांच्या सौभाग्यवती मैथिली तांबे या फार मोठ्या फरकानं तिथं विजयी झाल्या आहेत आणि खाली सत्ता देखील त्यांची 90% त्यांचे उमेदवार निवडून आल्यामुळे विधानसभेत झालेली चूक कदाचित मतदारांनी सुधारली की काय असं आपल्याला म्हणता येईल। महाविकास आघाडीचं जे पानिपत या ठिकाणी झालंय त्याला खरं तर अनपेक्षित म्हणता येणार नाही, कारण की ते अपेक्षितच होतं। त्यांनी निवडणूक लढवलीच नाही, त्यामुळे त्यांना यशाची देखील त्या तुलनेत खात्री नव्हती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।